आजार, उपचार, अपचार यातली सीमारेषा ओळखा. लेखक डॉक्टर श्रीराम गीत, वैद्यकीय क्षेत्राचे अभ्यासक. हा लेख लिहिताना डॉक्टर विनायक देसूरकर, कार्डियाक फुलतज्ञ, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यांची मदत झाली आहे. माणुसकी एक मूल्य आहे. वैद्यकीय व्यवसाय हेही एक मूल्य आहे. समाजातील प्रत्येक घटकाला या दोन्हीची गरज असते. मनुष्य हा एक प्राणीच आहे, पण अन्य कोणत्याही प्राण्यांपेक्षा एक वेगळी शक्ती त्याने स्वतःच्या अकलेने प्राप्त करून घेतली आहे. ज्या प्राण्याला स्वतःचे अन्न आणि पाणी मिळवता येत नाही, त्याचा मृत्यू अटळ असतो. याच गोष्टीने मानवी मृत्यूही अटळ असतो. अन्न आणि पाणी या दोन्ही गोष्टी तुटल्या तर सहसा 6वा दिवस मानव जिवंत राहू शकत नाही. केवळ अन्न मिळाले नाही तर कदाचित 3 आठवडे तो जिवंत राहू शकतो. जखमी किंवा आजारी प्राण्याला अन्न आणि पाणी पुरवठा करण्याची कोणतीही व्यवस्था अन्य प्राणी करू शकत नाही. मानवाने ती व्यवस्था केली आहे. यात एकेका टप्प्याने विकसित होत असताना हजारो वर्षे गेली. ज्या काळात कोणतीही औषधे नव्हती, त्या काळात निसर्गदत्त नियमाने जखमा, आजार बरे होत असत. मोडलेली हाडे भरून येत. शरीर अंतर्गत व्यवस्था जंतुनिर्मित आजारांशी लढा देऊन मानव बरा होत असे. काहींचे बाबतीत आजार बळावला आणि आलेल्या ग्लानीमुळे अन्नपाणी गिळता येण्यासे झाले तर मृत्यू अटळ होत असे. युद्धभूमीवरचा मृत्यू अशाच पद्धतीत तीव्र वेदना आणि रक्तस्राव यातून होतो. या उलट आजारी व्यक्ती जेव्हा जंतुसंसर्गाने आजारी पडते, त्यामुळे येणाऱ्या ग्लानीतून कोमामध्ये अन्न पाणी घेणे अशक्य बनते. मृत्यू अटळ होत असतो. जुन्या भाषेमध्ये अशा व्यक्तीला घोंगडीवर ठेवणे असा शब्दप्रयोग प्रचलित होता. याचाच दुसरा अर्थ मृत्यू अटळ आहे, त्याची वाट पहा. यानंतर काही गोष्टी कोणालाही त्या काळात सहज दिसून येत. श्वास मंदावणे, अर्धवट ग्लानी, बेशुद्धावस्था, कोणताही प्रतिसाद न देणे आणि अखेर मृत्यू या साऱ्या गोष्टी पिढ्यानपिढ्या बघत आल्यामुळे त्यात काही वावगे आहे असे कोणालाच वाटत नसे. जगभर उपलब्ध असलेल्या विविध औषध पद्धतींचा वापर जरी चालू होता तरी यावर कोणाचाच इलाज चालत नव्हता. आजच्या काळात अत्यंत प्रगत देशात सुद्धा एखाद्या वस्ती नसलेल्या बेटावर, विस्तीर्ण वाळवंटात, हिमप्रदेशात असे मृत्यू सहसा होतात. मोठ्या शहरात एखाद्या बंद फ्लॅटमध्ये राहणाऱ्या एकट्या व्यक्तीला काही कारणाने हालचाल करणे, बाह्य जगाशी संपर्क करणे अशक्य झाले तर त्याचा मृत्यू होऊन शरीर कुजते आणि वास येऊ लागतो. अशा बातम्या आपण वाचतो. म्हणजेच ज्यावेळी दुसरी व्यक्ती मदतीला येते, अन्न पाणी उपचार मिळतात, त्याचवेळी मृत्यूला थांबवता येते. 20व्या शतकात वैद्यकीय व्यवस्था जसजशी प्रगत होत गेली तसतसे त्यामध्ये काही नवीन घटक समाविष्ट होत गेले. रुग्णसेवेला विविध आयाम प्राप्त होत गेले. त्यातील पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुग्णाला श्वास कमी पडतो तेव्हा दिला जाणारा प्राणवायू. पहिली आणि महत्त्वाची म्हणण्याचे एकमेव कारण म्हणजे प्राणवायूशिवाय कोणीही माणूस 4 मिनिटापलीकडे जगू शकत नाही. बऱ्यापैकी प्रगत अशा वैद्यकीय व्यवस्थेनंतरही अजून यात बदल झालेला नाही. मानवी मेंदूला 4 मिनिटापेक्षा प्राणवायूचा अभाव सहन होत नाही. त्याचे काम थांबते. एक वेळ हृदय बंद पडले तरी ते पुन्हा कृत्रिमरित्या प्रयत्न करून सुरू होऊ शकते. पण मेंदू एकदा मृतावस्थेत गेला की त्याला ब्रेन डेड अशी सर्वांना माहीत असलेली संज्ञावस्था सुरू होते. ऑक्सिजन कृत्रिमरित्या देणे हा मोठा टप्पा होता. यानंतरचा वैद्यकीय प्रगतीचा दुसरा टप्पा होता तो सलाईनचा. पाणी न पिता येणारी बेशुद्धावस्था यावर उपाय म्हणून सलाईनचा वापर सुरू झाला. शरीरातलं पाण्याचं प्रमाण 70% असतं. चयापचयाच्या सर्व गोष्टी, रक्ताभिसरण हे पाण्याची शरीरातील पातळी राखण्यावर सुरळीत चालतं. हे प्रमाण कमी झाल्यास डिहायड्रेशनला सुरुवात होते. हे अगदी लहानपणापासून आपण शिकत आलोत. रोज पाणी किती प्यावं यावर मतमतांतरे असू शकतात, पण किमान 1 लिटर पाण्याची शरीराला कायमच गरज भासते. ग्लानी, बेशुद्ध अवस्था किंवा तोंडात घातलेलं पाणी गिळता न येणारी अन्य कोणतीही अवस्था, यामध्ये हे 1 लिटर पाणी कसं द्यायचं
हा प्रश्न शरीरातील रक्ताच्या घटकांच्या रासायनिक विश्लेषणानंतर सुटला. यातून 0.9% मीठ असलेलं शुद्ध पाणी, यातून सलाईन शोधलं गेलं आणि त्याचा वापर सुरू झाला. शरीराला ऊर्जा मिळते ती ग्लुकोजमुळे. मग ग्लुकोज सलाईन किंवा नुसतं ग्लुकोज असलेलं शिरेद्वारे देण्याचे द्रवपदार्थ वापरात आले. या शोधाचा मुख्य फायदा असा झाला की केवळ अन्नपाणी तुटल्यामुळे येणारा अटळ मृत्यू काही काळ लांबवता येऊ शकला. ग्लुकोजद्वारे अन्नातून मिळणारी ऊर्जा पातळी राखणे आणि शरीरातील पाण्याची पातळी कायम ठेवणे, चयापचयाला मदत करणे, या 2 कार्यांना मोठीच मदत सुरू झाली. विशेषतः शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही काळ रुग्णाला अन्नपाण्याशिवाय छान अवस्थेत ठेवता येणं शक्य झालं. याबरोबर एकाच रक्त सुयोग्य पद्धतीत दुसऱ्याला देण्यातील संशोधन प्रगती करत होतं. त्याचा महत्त्वाचा फायदा मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झालेल्या व्यक्तीला जिवंत ठेवण्यासाठी कायमच महत्त्वाचा ठरला. आता अलीकडे पूर्ण रक्त देण्याऐवजी रक्ताचे गरजेचे घटक देण्याची पद्धत अवलंबली जाते. इथपर्यंत प्रगती झाली आहे. केवळ लाल पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स किंवा रक्तद्रव्य असे घटक वेगवेगळे करून गरजेनुसार एकेका व्यक्तीला पुरवता येतात. सलाईन, ऑक्सिजन आणि रक्त देणे यातील प्रगती चालू असली तरीही शरीरातील एखाद्या अवयवाचं काम बंद पडलं तर काय करायचं याचं समाधानकारक उत्तर दृष्टीपथात येत नव्हतं. यामध्ये प्रामुख्यानं मूत्रपिंड काम करणं हळूहळू बंद पडणं अथवा अचानक निकामी होणं अशा 2 अडचणी होत्या. शरीरातील तयार होणारी विषारी द्रव्य गाळून ती लघवीद्वारे बाहेर टाकली जाणं हे अत्यावश्यक कार्य मूत्रपिंडांद्वारे होतं. प्रत्येकाच्या शरीरात 2 मूत्रपिंडे असतात. त्यातील एकावर सुद्धा निरोगी आयुष्य जगता येतं इतकी त्यांची क्षमता विलक्षण असते. मात्र दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे शरीरातील विषारी द्रव्यांचं प्रमाण झपाट्यानं वाढू लागतं. युरिया आणि क्रियाटिनिन या 2 द्रव्यांचं प्रमाण वाढू लागलं की शरीरातील प्रत्येक अवयवाचं काम बंद पडू लागतं. यावरचा उपाय म्हणून डायलिसिस हा प्रकार विविध पद्धतीत सुरू झाला. प्रथम पेरिटोनियल डायलिसिसचा वापर अनेक वर्षे चालू होता. नंतर संपूर्ण रक्त मशीनद्वारे गाळून सध्याच्या पद्धतीतील डायलिसिसची मशीनं सरसहा वापरात आली. हा प्रकार आता गेली 40 वर्ष स्थिरावला आहे. त्याचा खर्च कमी कमी होत होत आता किमान पातळीवर येऊन पोचला आहे. धर्मादाय किंवा सरकारी मदतीवर चालणारी डायलिसिस केंद्र ही अनेक शहरात कार्यरत आहेत. काही कारणानं दोन्ही मूत्रपिंड काम करेनाशी झाली तरी या यंत्रांच्या मदतीनं अशा व्यक्तीला जगवता येणं शक्य झालं आहे. मात्र अशा डायलिसिसची वारंवारिता हळूहळू वाढत जाते. दर आठवड्यातून एकदा, काही महिन्यानंतर दर आठवड्यातून 2दा, काही वर्षांनी दर आठवड्यातून 3 वेळा असा हा प्रकार आता समाजाला माहिती झाला आहे. यावर एकमेव मार्ग म्हणजे त्या अवयवाचे प्रत्यारोपण. मानवी मेंदू सोडून अन्य काम करत नसलेल्या अवयवांचे प्रत्यारोपण आज अस्तित्वात आले आहे. मात्र योग्य अवयव मिळणे आणि तो ज्याला दिला आहे त्याच्या शरीराने तो स्वीकारणे यातील अडचणी अजूनही सहज सुटलेल्या नाहीत. त्याच्या किमती आवाक्यात आलेल्या नाहीत. तो विषय या लेखमर्यादेत नाही याची जाणकार वाचकांनी नोंद घ्यावी. डायलिसिसचा वापर सुरू झाला त्याच सुमारास भारतातील इंटेन्सिव्ह केअर युनिट म्हणजेच ICU या विशेष सेवा विभागाची सुरुवात झाली. 21व्या शतकात ICU शिवाय रुग्णालय ही संकल्पना सामान्य रुग्णाला सुद्धा मान्य होत नाही इतकी त्यात वाढ झाली आहे. रुग्णाची अवस्था गंभीर आहे या शब्दाच्या जोडीला आता 3 गोष्टी गृहीत धरल्या जातात. रुग्णालयात ICU आहे का, सलाईन लावले आहे का, ऑक्सिजन चालू आहे का, या 3नातील एखादी गोष्ट जरी नसेल तरीसुद्धा रुग्णालय सुसज्ज नाही असा निष्कर्ष नातेवाईक पटकन काढतात. सहसा मोठ्या रुग्णालयाच्या 10% खाटा या ICUच्याच असतात. हळूहळू दर 5 वर्षांनी या ICU प्रकारात अजून भर पडत गेली. प्रथम कार्डियक ICU आले, नंतर न्यूरो ICUची सुरुवात झाली. लहान मुलांचे पेडियाट्रिक ICU त्याच सुमाराचे. अपुऱ्या दिवसांच्या बाळांचे किंवा नवजात अर्भकांचे निओनेटल ICU वा NICU, मोठ्या ऑपरेशननंतर खास काळजी घेण्यासाठी सर्जिकल ICU अशा विविध पद्धतीत काळजी घेणाऱ्या विभागांची निर्मिती झाली. मात्र हा सारा प्रकार सामान्य माणसाला परवडण्याच्या पलीकडचा होता, आहे आणि राहील. लेखात फक्त एकच उल्लेख त्यासाठी पुरेसा आहे. कोणताही रुग्ण 11व्या दिवशी ICUत राहिला तर त्या कुटुंबाचे आर्थिक गणित 3 वर्षांकरता कोलमडू शकते. या ICUमध्ये अजून एका नवीन उपकरणाचे आगमन रीतसररित्या सुमारे 25 वर्षापूर्वी झाले. व्हेंटिलेटर असं त्याचं नाव. तसं हे खूप जुनं असलं तरी महागडं असल्यामुळे सुरुवातीला त्याचा फारसा बोलबाला झाला नव्हता.
जेव्हा मोठ्या शहरात त्याचा प्रवेश झाला तेव्हा त्याची किंमत अंदाजे 10 लाख रुपये होती. एखाद्या ICUमध्ये 10 खाटा असल्या तर एखादाच व्हेंटिलेटर घेणं परवडत असे. ज्यावेळी रुग्णाला स्वतः श्वास घेणे शक्य होत नाही किंवा ऑक्सिजन लावून तो फुफ्फुसातील पिशव्यांपर्यंत पोहोचत नाही, तेव्हा हे कृत्रिम श्वसनयंत्र म्हणजे व्हेंटिलेटर तो पोचवतो. फुफ्फुसाला सूज आल्यामुळे विश्रांती देण्यासाठी या यंत्राचा सरसहा वापर सुरू झाला. नुकत्याच येऊन गेलेल्या कोविडच्या साथीमध्ये या यंत्रांची मागणी साऱ्या जगभरच याच कारणाकरता प्रचंड प्रमाणावर वाढली आहे. व्हेंटिलेटर सिनेमामध्ये याविषयी छान भाष्य केले आहे. जेव्हा ही यंत्रे मुबलक स्वरूपात उपलब्ध होऊ लागली तेव्हा त्यांचा सरसकट वापर करण्याची एक प्रवृत्ती सुरू झाली. एखादा रुग्ण गंभीर आजाराने हळूहळू अंतिम दिशेने वाटचाल करतो आहे, अशावेळी त्याची श्वसन यंत्रणा मंदावते. अशा सर्वच रुग्णांसंदर्भात आता व्हेंटिलेटर लावणे गरजेचे आहे, तो लावायचा का नाही हे तुम्ही सांगा, अशा स्वरूपाचा प्रश्न रुग्णाच्या नातेवाईकांना केला जाऊ लागला. आपला माणूस आपल्यात जास्तीत जास्त असावा ही भावना प्रत्येकाच्या मनात असते. अर्थातच एकमुखी उत्तर हो असं येऊ लागलं. याने यांत्रिक कृत्रिम श्वसन देण्यास सुरुवात करता येते आणि ते त्याचे काम करत राहते. ते काम बंद केले गेले तर अंताकडे वाटचाल करणाऱ्या रुग्णांमध्ये काही कालावधीतच मृत्यू हा अटळ असतो हे उघडे नागडे सत्य मात्र पूर्णतः दुर्लक्षित होऊ लागले. सलाईन आणि ग्लुकोज सलाईन. वैद्यकीय नैतिकतेमध्ये 2 शब्द सातत्याने वापरले जातात. रुग्णाचे न्यूट्रिशन आणि हायड्रेशन चालू ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे. रुग्णाला जास्तीत जास्त उपचार देत राहून मदत करणे हे यानंतरचे. याआधी लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे सलाईनचा उपयोग हायड्रेशनसाठी तर ग्लुकोज सलाईनचा उपयोग पेशींना ऊर्जा मिळावी यासाठी केला जातो. रुग्णालयात एखाद्या रुग्णाला दाखल करताना पहिल्यांदा त्याला शिरेतून सलाईन देण्यासाठीची व्यवस्था म्हणजेच इंट्राकॅथ बसवली जाते. शक्यतो शिरेतून रक्तामध्ये थेट जाणारी औषधे जाण्यासाठी ही व्यवस्था असते. रुग्णाचे खाणेपिणे व्यवस्थित सुरू होऊन तो घरी जाण्याची वेळ आली की मगच ही व्यवस्था काढतात. सध्या अनेक पद्धतीचे द्रव शिरेतून देण्याची सोय झालेली आहे. काही दिवस अन्न तुटले असले तरी केवळ ग्लुकोजऐवजी अमायनो आम्ले असलेले द्रवपदार्थ वापरले जातात. शरीराला आवश्यक असलेले सर्व पदार्थ यातून मिळतात. समज आणि गैरसमज. मात्र समाजामध्ये सलाईन आणि ग्लुकोज संदर्भात सरसकट अनेक गैरसमज प्रस्तुत आहेत. ग्लुकोजची बाटली चढवली की ताकद येते हा त्यातील प्रमुख. सलाईनमुळे तरतरी येते हा असाच एक. थोडासा थकवा वाटणारी अनेक मंडळी डॉक्टरकडे जाऊन मला सलाईन चढवा अशा स्वरूपाचा आग्रह धरताना दिसतात. ग्रामीणच काय, निमशहरी भागातसुद्धा असा हट्ट करणाऱ्या सुशिक्षितांची संख्या कमी नाही. दुसरा गैरसमज म्हणजे रुग्णाला सलाईन लावले नाही, ऑक्सिजन लावला नाही म्हणजे रुग्णालयातले डॉक्टर आणि रुग्णालयातच त्रुटी आहेत. सलाईन विनाकारणच वयस्कर माणसात चालू राहिले तर त्याचे दुष्परिणामही दिसतात. मात्र या सगळ्यातून एक चुकीची कल्पना समाजाच्या मनात पक्की रुजली आहे. आजारी माणूस म्हणजे सलाईन. सलाईन चालू आहे तोपर्यंत माणूस जिवंत राहणार. खरं तर असे आपल्या चुकीच्या अपेक्षांना धरून सलाईन चालू ठेवून त्या रुग्णाच्या अनेक अल्पष्टांमध्ये आपण भर घालत असतो. रुग्ण बरा होण्याची शक्यता जेव्हा संपते आणि अनेकदा डॉक्टर सरळ सांगतात की उपचार संपले, त्यांना तुम्ही घरी घेऊन जा, त्यावेळी असा हट्ट न धरणेच रास्त. तोंडाने द्रवपदार्थ अन्नपदार्थ न घेता येणाऱ्या व्यक्तीला फार काळ तग धरता येत नाही. ते निसर्ग नियमानं धरून नसते हे समजून घेण्याची वेळ आता आली आहे. डायलिसिस समजून घेण्यात सगळ्यात अवघड. शरीरातील नकोशी विषारी द्रव्ये कमी करण्यासाठी रक्त गाळणारी कृत्रिम गाळणी जेव्हा मूत्रपिंडे काम करण्याशी होतात तेव्हा वापरली जाते. याचे नाव डायलिसिस. त्यावर असलेल्या रुग्णांचा, औषधाचा आणि डायलिसिस करण्याचा खर्च आता राष्ट्रीय आरोग्य योजनेलाही झेपणासा झाला आहे. अशा स्वरूपाच्या बातम्या युरोप, अमेरिकेतून सुद्धा आल्या आहेत. तर आपल्या देशाची काय कथा? मूत्रपिंडे रिकामी झाली असतील तर मूत्रपिंडांचे रोपण करणारी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय राहतो. पण योग्य ती जुळणारी मूत्रपिंडे मिळणे आणि रुग्णाच्या शरीराने ते स्वीकारणे या दोन्हीची उपलब्धता प्रत्यक्ष डायलिसिसची गरज असलेल्या रुग्णसंख्येच्या जेमतेम 5% आहे. जवळच्या नात्यातील एखाद्या व्यक्तीने स्वतःचे मूत्रपिंड दिल्याच्या बातम्या आपण ऐकतो, पण त्या विरळ असतात. लहान वयात उच्च रक्तदाब असल्यामुळे
मूत्रपिंड निकामी होणे हा एक प्रकार. मध्यम वयात एखाद्या औषधाचा दुष्परिणाम होऊन मूत्रपिंडे अचानक निकामी होणे हा दुसरा गट. या दोन्ही गटातील व्यक्ती अन्यथा निरोगी असल्यामुळे डायलिसिसचा योग्य उपयोग होऊन अनेक वर्षे त्यांना आयुष्याची मोलाची वर्षे उपयोगी होतात. अशा व्यक्ती कमावत्या गटात असल्यामुळे कुटुंबाची आर्थिक जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळे या उपचारांचा त्यांना खूप फायदा आणि आधारही मिळतो. मात्र आता ज्या गटाबद्दल आपण या लेखात विचार करणार आहोत तो म्हणजे अनेक वर्ष तीव्र मधुमेह आणि तीव्र रक्तदाब असून त्यावरची औषधे घेताना मूत्रपिंडे निकामी होणारी मंडळी. अशा बहुतेकांचं वय निवृत्तीच्या आसपास आणि त्यापेक्षा जास्त असते. स्त्री किंवा पुरुष असा फारसा भेद हा आजार करत नाही. यांची मूत्रपिंड निकामी होण्याची प्रक्रिया काही वर्षे चालू असते, पण ती अचानक ठळक लक्षणातून लक्षात येते. एखादा गंभीर आजार होण्याचे निमित्त झाल्यामुळे ते रुग्णालयात दाखल होतात आणि त्यावेळेला या साऱ्यांचा पत्ता लागतो. मूळ आजार बरा होतो, मात्र मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे डायलिसिसची गरज आहे असे लक्षात येते. त्यातील काही जण गंभीर आजारी वाटल्यामुळे ICUमध्ये दाखल असताना तेथील तपासण्यांमध्ये मूत्रपिंड निकामी झाल्याचे लक्षात येते. अशा रुग्णांच्या नातेवाईकांना डायलिसिसची गरज आहे, ते सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे असे सांगितल्यानंतर त्यांचा होकार तात्काळ मिळतो. ICUमधील रुग्णाला याविषयी माहिती देऊन चर्चा करून त्याचे मत फारसे कोणी विचारण्याचा प्रश्नच नसतो. मात्र या आधीच्या गटातील बऱ्या झालेल्या व्यक्तीला समुपदेशन करून डायलिसिसचा पर्याय सुचवला जातो. या दोन्ही गटातील व्यक्तींचे पहिले डायलिसिस पूर्ण होते. त्यानंतर त्यांना पूर्णतः बरे झाल्याचा, पुन्हा नेहमीसारखे निरोगी झाल्याचा आनंद काही महिने मिळतो. पुन्हा हळूहळू रक्तातील युरिया आणि क्रिएटिनिन वाढत जाते. थकवा वाढतो. पायावरची, चेहऱ्यावरची सूज समोरच्याला दिसू लागते. रक्तक्षय किंवा ॲनिमियाची लक्षणे ही स्पष्ट दिसतात. यावेळी समुपदेशनामध्ये आता कायम डायलिसिस लागेल असे सांगितले जाऊन त्यासाठी मनगटावरील फिस्चुला तयार करण्याची प्रक्रिया छोटी शस्त्रक्रिया करून पूर्ण होते. या दोन्ही गटातील डायलिसिसवर आयुष्याचे वरदान मिळालेल्या व्यक्ती त्या गाळणी यंत्राला आठवड्यातून काही तास जखडलेल्या राहतात. एका डायलिसिसचा सध्याचा किमान खर्च धर्मादाय ठिकाणी 600 रुपये तर मोठ्या रुग्णालयात हा खर्च 2600 रुपये इतका असतो. मधुमेह, रक्तदाब आणि रक्तक्षय यावरची महागडी औषधे आणि त्यावरचा खर्च पूर्णतः वेगळाच. हळूहळू हा खर्च वाढत महिना 10,000 ते 40,000 रुपये इतका जातो. केवळ खर्च वाढतो असं नाही, तर आरोग्याच्या अन्य तक्रारी वाढतात. काम करण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते. थकवा वाढत जातो. अशी माणसं वयाच्या 65 पुढील असतील तर त्यांना डायलिसिस करता घेऊन जाणे, परत आणणे यासाठी मदत लागते. विभक्त कुटुंबामध्ये अशी मदत मिळणे हे आता दिवसेंदिवस कठीण झाले. मुख्य म्हणजे डायलिसिसला जाणे, मशीनला जखडून 4 तास उपचार घेणे आणि परत येणे यात किमान 6 तास जातात. त्या दिवशी नंतर येणारा अफाट थकवा ही गोष्ट वेगळीच. ज्या व्यक्तींकडे डायलिसिस करता खर्चाला महिना 40,000 आहेत त्यांच्याबद्दल इथे विचार करण्याची गरज नाही. मात्र निवृत्तीच्या वयात असलेल्या एकंदरीत डायलिसिसची गरज पडलेल्या अशा व्यक्तींची संख्या जवळजवळ 0.5% सुद्धा नसते. ज्यांना मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया परवडते, योग्य मूत्रपिंड उपलब्ध होतात, त्यांनाही आयुष्यभर महिना 4,000 ते 6,000 रुपये औषधापोटी कायम खर्च करावे लागतात. आठवड्यातून एकदा, काही महिन्यांनी आठवड्यातून 2दा तर वर्ष 2 वर्षांनी आठवड्यातून 3दा असं डायलिसिस करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्या प्रमाणात डायलिसिसची मशीन्स मोठी शहरे सोडली तर फार उपलब्ध नाहीत. एका रुग्णाला ठराविक दिवस, ठराविक वेळ मिळण्यासाठी खूप मोठ्या केंद्राचा आसरा घ्यावा लागतो. त्यासाठी जाण्याचा खर्चही वाढतो. अशा सर्व प्रकारच्या रुग्णांची आयुर्मर्यादा किती वाढते हा आकडेवारीचा आणि संशोधनाचा विषय असला तरी हा आकडा आपल्या देशात सर्वसाधारणपणे 3 वर्षे इतकाच राहतो. या साऱ्याची फारशी कल्पना नसल्यामुळे आपला माणूस आपल्यात हवा किंवा मला जगायचे आहे या दोन्ही पोटी 3 ते 5 वर्षात अनेक कुटुंबे दारिद्र्य रेषेखाली पुन्हा ढकलली जातात. वर्षाला 3 ते 4 लाख रुपये डायलिसिसवर खर्च करणे किती कुटुंबांना शक्य असते किंवा होईल असा विचार केला तर यामागचे गांभीर्य लक्षात येते.
भारतातील एकूण 80 कोटी व्यक्तींना गेली 5 वर्षे अन्नधान्य सबसिडी स्वरूपात पुरवले जाते. त्यांच्यापैकी सुद्धा अनेकांची मूत्रपिंड निकामी झाली म्हणून ते या उपचारांचा रस्ता पकडतात. वर्षाला 10 लाख रुपये मिळवणाऱ्या कुटुंबाच्या संदर्भात आजारी आई किंवा वडील यांचे करता केलेला खर्च अशक्य कोटीत जाऊन पडतो. घराचे हप्ते, मुलांचे शिक्षण यावर त्याचा थेट परिणाम होतो. आपण आईवडिलांना पुरेशी आणि योग्य ट्रीटमेंट देऊ शकत नाही हा एक मानसिक आघात उरलेल्या आयुष्यात लक्षात राहतो. याबद्दलचे कोणतेही निर्णय घेणे सोपं नाही. हे जरी माहिती असलं तरी डायलिसिस सुरू करा असे सांगणाऱ्या कोणालाही या पुढच्या खर्चाचा, प्रवासाचा किंवा अंतिम टप्प्याचा अजिबात अंदाज नसतो. काही वेळा डॉक्टर मोघम कल्पना देतात, मात्र कोणीही डॉक्टर स्पष्टपणे, नेमकेपणे या डायलिसिसमधून निष्पत्ती काय असते याविषयी बोलत नाही. शेवटचा एक गंभीर पण महत्त्वाचा विषय म्हणजे एखादा रुग्ण ICUमध्ये दाखल झाल्यावर 15 दिवसाच्या इलाजानंतर बरा होण्याची शक्यता मावळते, तेव्हा त्याची मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता असते. शरीरातील एक महत्त्वाचे अवयव मान टाकू लागतात. त्यात मूत्रपिंडे सगळ्यात प्रथम मान टाकतात. अशा वेळी डायलिसिसचे उपचार करून घेणे हे फारसे उपयुक्त नसते. एवढंच नाही तर अटळ असलेल्या गोष्टी फक्त लांबवणे आणि खर्च वाढवणे एवढीच निष्पत्ती होते. रुग्णालयाच्या झालेल्या खर्चात यानंतर फक्त मोठ्या प्रमाणात भर घालणे सुरू झालेले असते. काही आकडे सामान्य वाचकाच्या माहितीकरता फक्त इथे मांडत आहे. सरासरी मध्यम वर्गाचे उत्पन्न वर्षाला 12 ते 15 लाख रुपये असते असे गृहीत धरले तर अशा कोणत्याही रुग्णासाठीचे हॉस्पिटलचे 15 लाखाचे बिल त्या कुटुंबाचे आर्थिक गणित 3 ते 5 वर्ष कोलमडून टाकणारे असते. काहीही करा पण आमच्या रुग्णाला वाचवा या भूमिकेऐवजी रुग्ण कोणत्या अवस्थेत बरा होणार आहे, किती बरा होणार आहे, या महिनाभराने पुन्हा रुग्णालयात येण्याची वेळ येणार आहे याचा विचार त्या क्षणी गरजेचा असतो. मनातील भावना कल्लोळ खिशाला कधीच परवडत नाही हे लक्षात ठेवून वैद्यकीय उपचार करणाऱ्या तज्ज्ञांशी चर्चा करणे उपयुक्त ठरते. प्राणवायू किंवा ऑक्सिजन हे समानार्थी शब्द असले आणि प्राणवायू जास्त अर्थपूर्ण असला तरी सामान्यांच्या भाषेमध्ये कायमच ऑक्सिजन किंवा O2 हा शब्द रुळलेला आहे. कोविड काळात घरी ऑक्सिजन सिलेंडर हवाच किंवा भरलेला सिलेंडर कुठे कसा मिळेल याच्या लागलेल्या रांगासुद्धा आपण अनेक ठिकाणी फोटोत पाहिल्या. हवेमध्ये 21% प्राणवायू असतो. एखाद्या रुग्णाला जेव्हा प्राणवायू दिला जातो तेव्हा तो 100% जातो. श्वास घ्यायला त्रास होणाऱ्या रुग्णाला देण्याचे सामान्य प्रमाण 1 मिनिटाला 4 लिटर ऑक्सिजन असं आहे. सहसा तो दिला जाताना पाणी भरलेल्या बाटलीतून सोडला जातो. शुद्ध ऑक्सिजन कोरडा असून संपूर्ण श्वासनलिकेतील आर्द्रता कमी करतो. यासाठीही काळजी घेतली जाते. आजाऱ्याकरता दिला जाणारा ऑक्सिजन आणि इंडस्ट्रीमध्ये वापरला जाणारा ऑक्सिजन यांच्या शुद्धतेमध्ये बराच फरक असतो. ही झाली सामान्य माहिती. आता हा ऑक्सिजन कुठे वापरला जातो? दमा किंवा श्वास लागणाऱ्या रुग्णांना आणि हृदयरोगातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांना सामान्यपणे ऑक्सिजन देण्याची गरज पडते. रक्ताभिसरणाद्वारे शरीरात सगळीकडे ऑक्सिजन पोहोचवला जातो. त्या प्रक्रियेमध्ये या 2 प्रकारात अडथळा आल्यामुळे ही गरज पडते. सध्याच्या अद्ययावत रुग्णालयांमध्ये बेडसाईड ऑक्सिजनची व्यवस्था नळ्यांद्वारे करून ठेवलेली असते. त्यामुळे वेगळे सिलेंडर आणून लावण्याची गरज भासत नाही. कोणत्याही मिनिटाला तो सुरू करता येतो. मात्र फुफ्फुसच काम करत नसतील, ती सूज येऊन द्रवानं भरलेली असतील तर अशा बाह्य ऑक्सिजनचा फारसा फायदा होत नाही. तसंच विविध अवयव काम करेनासे झाले म्हणून अटळ असणाऱ्या अंतिम अवस्थेतही श्वास लागला म्हणून ऑक्सिजन दिला तर तो उपयोगी पडत नाही. गेल्या 3-4 दशकांमध्ये रक्तातील ऑक्सिजनची पातळी बोटाला लावलेल्या छोट्याशा यंत्रातून मोजता यायला लागल्यामुळे या विषयाची सजगता प्रचंड वाढली आहे. मात्र आता या पातळीची चर्चा सामान्य माणसांनी करण्याऐवजी या आकड्यातून काढण्याचे निष्कर्ष डॉक्टरांवर सोपवलेले बरे असतात. रुग्णाच्या शेजारी घरी ऑक्सिजन सिलेंडर ठेवलाय आणि रुग्ण मधून तो हुंगत आहे असं विनोदी दृश्य काही घरात पाहायला मिळतं. विशेषतः करोना काळात अशी दृश्य खूप दिसत होती. खूप आजारी असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून एक वाक्य अनेकदा ऐकायला मिळालंय, घरात असताना त्यांचा श्वास अडकला तर आम्ही काय करायचं, म्हणून रुग्णालयातच ठेवलेलं बरं. खरं तर श्वास अडकतो, थांबतो तेव्हाच मृत्यू येतो हे सत्य लक्षात घ्यायला हवं. अशावेळी कोणी काही करण्याचा प्रश्न नसतो. मात्र या भीतीपोटी रुग्णालयात दाखल करणाऱ्यांची संख्या आता शहरात जवळजवळ 99% पोहोचली आहे. लेखाच्या पहिल्या भागात सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे घरात मृत्यू हा प्रकार आता अपवाद म्हणूनच सापडतो. याचा परिणाम कुटुंबालाच भोगावा लागतो. रुग्णालयातील किमान 6 तास ते 36 तासाच्या अशा मुक्कामासाठी
30-35 हजार रुपये पटकन संपलेले असतात. ज्यांच्याकडे ते असतात ते किंवा ज्यांच्याकडे नसतात ते दोघेही जण याबद्दल तक्रार करताना आढळतात, हे मात्र नक्की. विशेषतः जुनाट आजारानं, कॅन्सरनं, वयानुसार थकत गेल्यानं येणाऱ्या अवस्थांमध्ये रुग्णालयातील ही शेवटची चक्कर विनाकारण महागडी ठरते. व्हेंटिलेटर. ज्यावेळी रुग्णाला श्वास घेता येणे जमत नसते, बाह्यतः मास्कद्वारे पुरवलेला ऑक्सिजन फुफ्फुसांपर्यंत पोहोचत नसतो आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी खाली खाली जाते, तेव्हा कृत्रिम श्वसनयंत्राची गरज भासते. रुग्णालयातील महागडे असणारे हे उपकरण एका रुग्णासाठी एकच अशा पद्धतीत वापरावे लागते. त्यामुळे त्याचा खर्चाचा बोजा हा थेट त्याच रुग्णावर पडतो. विविध रुग्णालये यासाठी आकारतात तो दर वेगवेगळा असू शकतो, पण सर्वसामान्य कशाला, श्रीमंत माणसानं सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की व्हेंटिलेटरवर रुग्ण प्रदीर्घ काळ ठेवला आहे ही कुबेरालाही न परवडणारी गोष्ट असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हेंटिलेटर हा उपचार नव्हे तर उपचारासाठी वापरलं जाणारं मदतीचं साधन आहे. रुग्णाची श्वसनक्रिया स्वतःच्या ताकदीवर जेव्हा सुरू होईल तोवर त्यासाठी मदत करणारं हे साधन आहे. यामुळे जो रुग्ण गंभीर आजारामुळे उताराला लागला आहे आणि त्याचा मृत्यू अटळ आहे, अशा रुग्णांमध्ये व्हेंटिलेटर लावण्याचा अट्टाहास केल्यास त्याचा उपयोग होत नाही. सर्वसाधारणपणे इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये 5 ते 6 दिवस राहिल्यानंतर अशा स्वरूपाचा अनेक रुग्णांचा उतार सुरू झालेला दिसतो. दिलेल्या अँटीबायोटिकना दाद न देणे आणि एक अवयवाने त्याचे काम करत बंद होत जाणे याची सुरुवात झालेली असते. याआधी पाहिल्याप्रमाणे किडनीचं काम मंदावलं तर डायलिसिसचा उपचार सुचवला जातो. मात्र लिव्हरचं काम मंदावत गेलं असलं तर त्यावर उपचार नसतो. काही रुग्णांमध्ये आतड्यांची हालचाल मंदावते किंवा बंद पडते. अशा स्वरूपाच्या रुग्णांमध्ये व्हेंटिलेटरचा उपयोग होत नाही. मात्र मेंदू काम करत नसेल तर कृत्रिम श्वसन देऊन तो जिवंत ठेवला जातो. दुर्दैवानं रुग्णाच्या नातेवाईकांकडून याचा आग्रह किंवा हट्ट धरला जातो आणि डॉक्टरना त्याला संमती द्यावी लागते. अशावेळी उत्तम, अनुभवी, जाणकार आणि सहवेदना असलेला डॉक्टर या उपचारांचा फारसा उपयोग होत नाही असे समुपदेशनात सांगतो. पण त्याकडे दुर्लक्ष करून एखादा हट्टी नातेवाईक प्रयत्नांची पराकाष्ठा करून बघूया अशा भूमिकेमध्ये दुराग्रह करतो. अशा सगळ्या गंभीर असलेल्या पण गमतीच्या प्रकरणांमध्ये बिल भरण्याशी या हट्ट धरणाऱ्याचा फारसा संबंध नसतो. तो जबरदस्त फटका भलतीच व्यक्ती सहन करणार असते. मुंबई, दिल्ली वा अन्य महानगरामध्ये एखाद्या कॉर्पोरेट रुग्णालयात महिनाभर रुग्ण व्हेंटिलेटर आणि ICUमध्ये राहिला तर सहसा 40 ते 70 लाख रुपये एवढं प्रचंड बिल होऊ शकतं. याखेरीज दिवसाला औषधाचा खर्च किमान 2 ते 3 हजार रुपयांचा असतो. या सगळ्या गोष्टीची कल्पना डॉक्टरनं देणं अपेक्षित असलं तरी खरं तर चौकशी करणं हे रुग्णाच्या नातेवाईकांचंच काम असतं. त्यातली कोणतीही गोष्ट न करता उपचार चालू ठेवा असा आग्रह धरणं किंवा एखाद्याच्या हट्टापायी या रस्त्याला जाणं हे कायमच कर्जाच्या खाईत नेणाऱ्या रस्त्याची सुरुवात असते. सहसा कोणीही 10 लाखाच्या पुढचा मेडिकल इन्शुरन्स करत नाही, तेव्हा हे पैसेही अपुरे पडतात, संपूर्ण जातात. भारतातील सद्यस्थितीत मेडिकल इन्शुरन्स करणाऱ्यांची टक्केवारी 3% जास्त नाही. सरकारतर्फे अनेक मदत योजना असल्या तरी अशा प्रकारच्या रुग्णासाठी त्या उपयोगी पडत नाहीत. या सगळ्या प्रकाराचा शेवट अनेकदा रुग्णालयात होणारी भांडणं, मारामाऱ्या, काही प्रसंगी भावनेच्या भरात तोडफोड किंवा रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांवर हल्ला करणे यात रूपांतरित होतो. आम्ही इतके लाख भरले तरी रुग्ण बरा कसा नाही झाला असा चुकीचा विचार त्यामागे असतो. दोन्ही बाजूंनी व्हेंटिलेटरबद्दलच्या समजुती, गैरसमजुती, उपयोग आणि त्याच्या मर्यादा समजून घेणं खूप गरजेचं आहे. वैकुंठाचा रस्ता, त्यावरचा ICUचा टोल नाका. साधारणपणे 1990 सालपर्यंत कोणत्याही शहरामध्ये आजारी माणसाचा मृत्यू ज्याच्या त्याच्या घरात होत असे. छोट्या गावात तर ही जवळपास 99% सामान्य बाब होती. 1970 साली मी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. फार मोठा आजार, अपघात किंवा ऑपरेशन असं असल्याशिवाय रुग्णालयात दाखल होणं हे तेव्हा कोणालाही परवडत नसे. रुग्ण दवाखान्यात जाऊ शकत नसेल तर डॉक्टरला सरसकट घरी बोलावलं जाईल. व्हिजिटसाठी डॉक्टरला घरी बोलवणे हेही प्रतिष्ठेचे समजले जाईल. आज घरी व्हिजिट करणारा डॉक्टर शोधावा लागतो. सहसा परस्परच उत्तर दिले जाते की रुग्ण गंभीर असेल तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, तशी चिठ्ठी पण दिली जाते. या बदलामागची सामाजिक कारणेही तशीच आहेत. छोटी घरे, विभक्त कुटुंब, घरातील म्हातारे कोतारे आजारी पडले तर त्यांची सेवा शुश्रूषा करण्याची वेळ आणि तयारी नसते. अशा विविध अडचणीतून हे बदल होत जातात. मात्र त्याचा दुष्परिणाम वेगळ्या संदर्भात कुटुंबालाच भोगावा लागतो. आजारी माणूस खरंच गंभीर रोगाने ग्रस्त असेल तर त्याला उपचार सुरू होतात हे खरे, पण तसं नसेल तर सर्वांगीण तपासण्यांच्या नावाखाली 2-3 दिवसाच्या मुक्कामाचे बिल सहज 25,000च्या घरात होते. शहरातील मोठी रुग्णालये
किमान 25,000 रुपये जमा करून मगच रुग्णांना दाखल करून घेतात. रुग्णाची बिले बुडवण्याचे प्रमाण वाढल्यावर ही पद्धत आता गेली 30 वर्षे तरी रूढ झाली आहे. पण दाखल केलेल्या रुग्णाची तब्येत जर काही कारणाने गंभीर झाली तर त्याला ICUमध्ये दाखल केले जाते. इथे जास्त काळजी घेतली जाते असे नातेवाईकांच्या मनावर ठसलेलं असतं. मात्र त्याआधी लिहिल्याप्रमाणे बिलामध्ये मात्र 10 पटीने वाढ होते. औषधांचा खर्च वेगळाच असतो. रुग्णाची तब्येत गंभीर कशाने झाली याची पुरेशी कल्पना यायला सगळ्या तपासण्या झाल्यावर 36 ते 48 तास उलटलेले असतात. काही वेळा तब्येत अधिकच गंभीर होत जाते. नातेवाईक मनाने आणि पैशाच्या अडचणीने सैरभैर होऊ लागतात. पण एक वेळ अशी येते की रुग्ण ICUतून बाहेर कधी आणणार का रुग्ण बरा होणारच नाही यातील सीमारेषा पुसली जाते. या क्षणी ICU हा वैकुंठाच्या रस्त्यावरचा जबरदस्त टोल नाका बनलेला असतो. आशा आणि निराशाच्या याच्या हिंदोळ्यावर रुग्णांचे जवळचे नातेवाईक हेलकावत असतात. बिलाचा वाढलेला आकडा भरताना आता पैसे कसे उभे करायचे हा प्रश्न कर्त्या माणसासमोर उभा असतो. या उलट कर्ताच आजारी असेल तर रुग्णाची पत्नी, मुलगी लागतील तेवढे पैसे घालू पण रुग्ण बरा झालाच पाहिजे अशा अट्टहासात मनाने अडकलेले असतात. अशा चित्तरकथा हा लेख वाचणाऱ्या प्रत्येकाने दर महिन्याला कोणाकडून तरी ऐकलेल्या असतातच. अशा वेळेला प्रत्यक्ष रुग्ण कोणत्याही निर्णयामध्ये सहभागी होण्याच्या अवस्थेत राहिलेला नसतो. ICUच्या बंद वातावरणात जवळचा माणूसही दिसत नाही. कोणाशी फारसा संवाद नाही. अनोळखी नर्स आणि डॉक्टर काय सुया टोचत आहेत, नळ्या काय घालतायत ते सहन करण्यापलीकडे त्याच्या हातात फारसं काही नसतं. 3 प्रकारातले रुग्ण. भारतामध्ये ICUमध्ये दाखल जाणारे 3 प्रकारचे रुग्ण सध्या आढळतात. ज्यांना स्वतःला बिल भरायला लागत नाही असे मान्यवर, ज्यांच्याकडे बिलाच्या रकमेचा प्रश्नच नाही पण वरचेवर लागले तरीसुद्धा ICUमध्ये ट्रीटमेंट घेतलीच पाहिजे असे वाटणारे श्रीमंत, जवळ पैसे असोत किंवा नसोत आपला माणूस काही झाला तरी वाचलाच पाहिजे अशी भाबडी समजूत असणारे बाकीचे सारे. या अन्य 99.99% मंडळीत आपण सारे मोडतो. मान्यवरांच्या संदर्भात कायम आपण पेपरात वाचतो. अमुक मान्यवरांनी आजाराशी झुंज किंवा मृत्यूशी चाललेली लढाई ते हरले आणि काल त्यांचा देहांत झाला. अशा वेळेला नीट बातमी वाचली तर असं लक्षात येतं की हे मान्यवर 6 आठवडे किंवा 2 महिने सुद्धा ICUत मुक्काम ठोकून होते. ते जाणार आहेत याची डॉक्टरांना, नातेवाईकांना, त्यांच्या ओळखीपाळखीतल्या मंडळींना, समाजातील सर्व घटकांना पूर्ण कल्पना आलेली होती. विविध वृत्तपत्रातील मंडळींनी तर त्यांच्यावरचे श्रद्धांजलीचे लेख तयार ठेवलेले असतात. विविध फोटोसकट बातमी कोणत्या पानावर छापायची याची चर्चा आधी झालेली असते. रुग्णालयाने त्यांचे बिल मिळणार नाही किंवा मागायचं झालं तर कोणाकडून मिळणार याची पूर्णपणे खात्री करून घेतलेली असते. दर आठवड्याला रुग्णालयाचे कोणीतरी प्रमुख डॉक्टर यांच्या तब्येतीचे निवेदन विविध वृत्तपत्रांना देत असतात. अशा निवेदनाची वाक्ये आता इतकी ठाशीव आणि ठराविक झाली आहेत की ती कुठल्याही नामवंतांच्या संदर्भात कोणत्याही रुग्णालयातील डॉक्टरने वापरावीत. दिवसाला 30 ते 50,000 रुपयांचा चुराडा अशा व्यक्तीमुळे सामाजिक आरोग्य व्यवस्थेवर पडत असतो. हे वाचताना जाणकार वाचकांना दर महिन्याला अशी किमान 1 किंवा 2 नावे तरी गेल्या 25 वर्षातली नक्की आठवतील. श्रीमंतांचे आरोग्य. दुसऱ्या गटामध्ये एक अजूनच चमत्कारिक गोष्ट आढळते. मृत्यूपंथाला लागलेली श्रीमंतांच्या घरातील व्यक्ती किंवा स्वतः अतिश्रीमंत ICUमधील खाटेवर बेशुद्ध अवस्थेत किंवा कोमात पडून असतो. दिवसेदिवस शेजारी कोणीतरी भाडोत्री सेवेकरी बसलेला असतो. दिवसातून चुकून माकून 5 मिनिटे कोणीतरी नातेवाईक डोकावून जातात. रुग्णालयातील डॉक्टरांकडून त्यांना फोनवरून रुग्णांच्या तब्येतीची माहिती मिळत असते. लाखो रुपयांच्या रकमा रुग्णालयाकडे जमा होत असतात. दोन्ही बाजूंनी विन विन सिच्युएशन म्हणतात तसे हे सारे नाटक चालू असते. प्रत्येक राज्याच्या राजधानीतील मोठ्या इस्पितळामध्ये अशी मंडळी महिनाभर सहज मुक्काम ठोकून असतात. यांना रुग्णालयात दाखल केल्याची पहिल्या पानावरची बातमी हळूहळू आतील पानावर छोटी छोटी होत अखेर नाहीशी होते आणि एके दिवशी पान जाहिरातीमध्ये भला मोठा फोटो छापून येतो. तो असतो श्रद्धांजलीचाच. याच काळात हे रुग्णालय अनेक गरजू रुग्णांना ICUत जागा नाही म्हणून परत पाठवत असते. इथे प्रश्न सुरू होतो तो वैद्यकीय मूल्य आणि व्यवस्थेचा. इथे केवळ पैसे हा प्रश्न नसून कोणताही रुग्ण हा समान अधिकाराचा एक हक्कदार आहे ही भूमिका मान्य नसल्याप्रमाणे सारेजण नाटकाचा एक भाग बनतात. फारच मोठी व्यक्ती असेल, VVIP असेल तर ICUचा काही भाग रिकामा ठेवून सुद्धा हे नाटक रंगते आणि त्या मजल्याचा तेवढा भाग बंद करून या महत्त्वाच्या श्रीमंत व्यक्तीची देखभाल चालू आहे असे वैद्यकीय नाटक चालते. राजधानी दिल्लीतील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयामध्ये तर हे सतत घडत असते. या सगळ्यात सामान्य रुग्णाची फरफट या रुग्णालयातून त्या रुग्णालयात जागेअभावी केली जाते. काही वेळा ॲम्ब्युलन्समध्ये सुद्धा अशा रुग्णांचे मृत्यू झाल्याचे दयनीय दृश्य आणि बातम्या आपल्या कानावर पडतात. उरलेले आपण सारे. तिसऱ्या घटकातील रुग्णांबद्दल लिहायचं झालं
तर एक अजूनच चमत्कारिक बाब लक्षात येते. त्यांच्या बिलाबद्दल ज्या क्षणी नातेवाईक दिरंगाई करतात त्या मिनिटाला रुग्णालयाचे प्रशासन त्यांच्या मागे हात धुवून लागते. प्रशासनाच्या आग्रहाखातर काही वेळेला रुग्णाला आयसीयूतून बाहेर काढले जाण्याची शक्यता कोणत्याही मिनिटाला निर्माण झालेली असते. खऱ्या अर्थाने बरे होण्याची थोडीफार काय होईना शक्यता असलेल्या या रुग्णांची आर्थिक फरफट आणि मानसिक ओढाताण पाहून समाजातील सामान्य माणसाच्या मनावर कायमच चरेव उमटतात. यातून अगदी मोजकी मंडळी योग्य सल्ला आणि योग्य निर्णय यातून बाहेर पडतात. आयसीयूमध्ये ठेवून काही उपयोग आहे का नाही अशा प्रश्नाला ठामपणे सामोरे जाऊन उपयोग नसेल तर रुग्णाला ते घरी घेऊन जातात. अशा वेळी फार वेगळे काही घडणार नसते. मागील 40 वर्षाआधीप्रमाणेच रुग्ण स्वतःच्या घरी सर्व नातेवाईकांच्या साक्षीने सुखाने निरोप घेतो. मात्र हा निर्णय घेणाऱ्याच्या मनात दररोज रात्री द्वंद्व उभे राहत असते. मी केले ते चूक का बरोबर? मृत्यू सर्वांना अटळ असतो तरी हा प्रश्न अनेक रात्री त्याला छळत राहतो. याबद्दल कोणालाही शंका वाटणार नाही. पैशाचा खेळ कसा थांबावा यावर समाजात विचार सुरू व्हावा एवढाच या लेखाचा हेतू आहे. अशा दुर्दैवी प्रसंगातून गेलेल्या कोणाला दुखवावे ही गोष्ट कल्पनेतही नाही. आता शेवटी काही समज आणि गैरसमजुती. खूप पैसे मोजले म्हणजे उत्तम उपचार मिळतात. यापेक्षा चांगला डॉक्टर, उत्तम संवाद आणि गरजेचे उपचार हे गणित खरे. आयसीयूत ठेवले तरच गंभीर रुग्ण बरा होतो असं नाही. रुग्णाच्या आजारावर त्याची बरे होण्याची शक्यता अवलंबून असते. या उलट जुनाट आजार, कमी वय आणि गंभीर जंतुसंसर्ग हे एकत्रित असल्यास रुग्णाला आयसीयूचाच फायदा असतो. व्हेंटिलेटर एकदा लावला की तो कायम लागतो. काढण्याची परवानगी नातेवाईकांना नसते. असं नसून रुग्ण बरा होण्याची शक्यता नसल्यास नातेवाईक व्हेंटिलेटर काढा, आम्हाला रुग्णाला जास्त त्रास देऊन मरण लांबायचे नाही असे एकमताने सांगू शकतात. डायलिसिस आणि व्हेंटिलेटर हे 2 तात्कालिक उपचार आहेत, कायम बरे करणारे नाहीत. एकाने शरीरातील विषार कमी होतो तर दुसऱ्याची श्वसनाला मदत होते. रुग्ण बरा होण्याची शक्यता नसली तर खिसा पाहून उपचार करावेत. यातच शहाणपण असतं. याउलट काहीही करा पण उपचार चालूच राहिले पाहिजेत असं म्हणणारं कुटुंब आर्थिक अडचणीत येतं. वाचन स्वर डॉक्टर सौ आशा श्रीराम गीत आणि रेणू दिंडोरकर. धन्यवाद.